191 पेंडपाली रोहा सुधागड विधानसभा निवडणुकीची जे रणधुमाळी चालू आहे ती खऱ्या अर्थाने रणधुमाळी चालू होत असताना रणधुमाळी काय चालू असते ते आज आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे साहेब याला ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रणधुमाळी काय तर तुम्ही पत्रकारांनी पण बघितलेले आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे। खरं तर समोरचे जे रविशेठ पाटील आहेत जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत लोक परतीचा प्रवास करतात आणि हे चढतीचा प्रवास करतात। खरं तर त्यांना स्वतःला कळायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत। तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत। म्हणून पेंडपाली सुधागड रोहा इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाहीत। राहिलं जी व्यक्ती शेका पक्ष सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी 6 महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी अपक्षाची तयारी केली। अपक्ष 3 महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले। ती मशाल दिसते का हो तुम्हाला? मशाल पूर्ण विझलेली आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचा जो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य आनंद त्यांच्यावर करू शकत नाही, कोणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही। आमची पाठी कोरी आहे आणि म्हणून आज तुम्ही जनता बघितलेलं आहे जनता आमच्या किती पाठीशी आहे ते आज जनतेने पण दाखवून दिलंय की अतुल म्हात्रे साहेब हे विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत। ही शिटी वाजल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल। पण सर्व मतदार बंधूंना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला जी आमची निशाणी शिटी आहे 4 नंबरची जी शिटी आहे त्याच्यावर भरघोस बटन दाबून भरघोस मतान तुम्ही अतुल म्हात्रे साहेबांना निवडून द्याल एवढीच मी सर्वांना हात जोडून विनंती करतो। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।